तुझ्या सापापेक्षा तर मला तू घाबरून राहिली. कितीला आहे तो? 50 रुपये जिंकली, 10 रुपये वा बेटा. हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जातोय उत्सव मेल्यामध्ये आणि मी निघाली आहे आता जाण्यासाठी. सो लेट्स गो विथ मी. आम्ही आता सायन्स कोरला पोहोचलो आहे आणि समोरून एंट्रन्स आहे. तर आता आम्ही आधी गाडी पार्क करून घेतो. गाडी पार्किंगची व्यवस्था ही आतमध्येच आहे. तुम्ही आतमध्ये गाड्या पार्क करू शकता. इथे पार्किंग अवेलेबल आहे ज्याची 10 रुपये तिकीट आहे. तर आम्ही गाड्या पार्क केल्या आणि आता निघालो आतमध्ये जाण्याकरिता. तर त्यासाठी जो रस्ता आहे ना बाहेर, हे बाहेर स्टॉल्स आहेत. अजून आपला उत्सव मेला स्टार्ट व्हायचा आहे. यांची यावर्षीची थीम आहे ॲक्वेरियम. तर पूर्ण जे पोस्टर्स वगैरे सगळं होतं ते छान फिशचे लावलेले होते. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन फिश टनेल आहे. हे आहे तिकीट काउंटर. इथनं तिकीट काढायची. एंट्री फी आहे ती 30 रुपये आणि मग जायचं आतमध्ये. पैसे घेऊन आली हे आम्हाला खाऊला. नाही नाही ठेवून नाही तिथे काही. पण बँकेचं खातं हे आहे ना. आधी तन्वी नाही दिसली आम्हाला. आता मम्मी आणि स्वरा गायब झाले. इथे उभे होते, काय मी कुठे गेले तर सांगूनही नाही गेले. एवढ्या गर्दीत शोधताही नाहीत, माहीतच नाही पडत कोण कुठे आहे. बापरे, एवढ्या जोरात ओरडली. मला वाटलं की ते फिश टनलचं बघून ओरडली का. इथनं झालाय आपला खरा उत्सव मेला सुरू. इथे ऑफिस आहे आणि इथूनच आता आतमधली एंट्री आहे. आतमध्ये एंटर झाल्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मेन अट्रॅक्शन आहे त्यांचं ते फिश टनल आहे. तर त्याचंच पूर्ण पोस्टरिंग केलेलं आहे त्यांनी आणि त्याची तिकीट आहे 100 रुपये. जर कोणाला बघायचं असेल तर ते त्याची तिकीट काढून बघायला जाऊ शकतात. सुरुवातीलाच छोट्या मुलांचे पाळणे, जम्पिंग जॅक्स आणि अशा सर्व छोट्या मुलांच्या ज्या पण गोष्टी असतात खेळण्याच्या, झुले वगैरे, हे सगळं सुरुवातीला होतं. आणि मला तर जम्पिंग जॅक्स बघून असं वाटत होतं की मस्त आपणही जावं त्याच्यावरती. पण आता ते पॉसिबल नाही आहे, म्हणून मग आम्ही तिथनं निघालो. मला बसायचं होतं ब्रेक डान्समध्ये आणि आकाश पाळण्यामध्ये. मला आकाश पाळण्यापेक्षा पण जास्त ब्रेक डान्स आणि आणखीन ना मी एक तुम्हाला दाखवणार आता समोर. तर तो एक छान झुला आहे, क्रॉस असा स्विंग आहे तो. त्याच्यामध्ये बसायचं होतं मला खूप आवडतं. पण मी यात्रेमध्ये किंवा जे असे उत्सव मेल्यांमध्ये झुले असतात त्याच्यावर बसणं एवढं प्रिफर करत नाही, कारण त्याचे स्क्रू नट्स वगैरे एकदम प्रॉपर नसतात, त्यांची सर्व्हिसिंग चांगली नसते. मला मजा येते बसायला, पण भीती पण वाटते की ते असं आकाश पाळण्याचे वगैरे खूप मी रील्स बघितल्या पडण्याचे. आणि अमरावतीत अशा खूप साऱ्या घटना झाल्या आहेत, वरून मुलं पडतात वगैरे. मी सर्व्हिसिंग चांगली नाही यासाठी म्हणते कारण 2019ला गाडगे महाराजांची यात्रा लागली होती आणि अमरावतीमध्ये खूप मोठी यात्रा असते. तर त्या यात्रेमध्ये ना एक जो आपला आकाश पाळणा असतो त्याची सीट सोबत मुलगा खाली पडला होता आणि तो डायरेक्ट जागेवरती वारला. तर तेव्हापासून मला खूप भीती वाटते ह्या झुल्यांवरती वगैरे बसायची. नाहीतर कॉलेज टाईमला तर मी माझ्या फ्रेंड्ससोबत एवढ्या झुल्यांवरती बसायचो. आम्ही सगळे पूर्ण पाळणे, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, सगळे जेवढं पण नवीन यायचं सगळे याच्यावरती. आय एम नॉट सजेस्टिंग की तुम्ही बसले पाहिजे किंवा नाही बसले पाहिजे. आय एम जस्ट शेअरिंग माय एक्सपिरियन्स और माय थॉट्स. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, तुम्हाला आवडत असेल तर बसा. सो ही गोष्ट झाली सांगून. आता आम्ही आलो होतो आतमध्ये आणि इकडे एवढे छान छान स्टॉल्स होते लागलेले. हे जे एक लाकडाचं स्टॉल होतं ना, हे तर मला फार आवडलं, पण इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. हे थोडं कमी करतात, बार्गेन करतात, पण तरी पण मला थोडं एक्सपेन्सिव्हच वाटलं. बट एस्थेटिकली खूप सुंदर होतं आणि सर्वच गोष्टी काही खूप एक्सपेन्सिव्ह महाग होत्या असं नाही आहे. काही गोष्टी तिथे रिजनेबल रेट्समध्ये सुद्धा होत्या. जसं की किचन होल्डर वगैरे हे नॉर्मल प्राईस होती आणि थोडं बार्गेन करतात. पूर्ण मार्केटमध्ये थोडंफार बार्गेन होतं. देन इथे मी हे असे वेलकमचे, त्याच्यानंतर जसं मी माझ्या घरी आहे की होल्डर स्वीट होमचं वगैरे असे की होल्डर्स बघितले. त्याच्यानंतर इथे हा ना
चॉपिंग बोर्ड खूप सुंदर होता, खूप छान, खूप स्टर्डी आणि खूपच असा जाड होता, पण खूप एक्सपेन्सिव्ह होता. 600 और 550 त्यांनी कोट केलेलं. दिस ट्रे वॉज फॉर 120 रुपीज आणि थोडं बार्गेन करतील ते, खूप जास्त काही करणार नाहीत. तर अशा ह्या गोष्टी होत्या, खूप क्यूट आणि छान गोष्टी होत्या इथल्या काही काही. मला हे चॉपिंग बोर्ड खूप आवडलं होतं, पण याची प्राईस एवढी हाय होती ना, ते एवढं कॉस्टली मला घ्यायचं नव्हतं. 600 रुपयाला मला नाही वाटत की हे वर्थ आहे, कारण डीमार्टला 140-150 रुपीजला असे लाकडाचे मिळतात. फक्त हे जे आहे हे खूप छान ब्राऊन रंगामध्ये होता, त्याचा कलर सुंदर होता, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की जर थोडं कमी केलं तर मी घेऊन घेईल, पण त्यांनी 300 नाही केले त्याच्यासाठी. इथे खूप क्यूट क्यूट गोष्टी होत्या, ज्यातल्या 2-3 गोष्टी ऑफकोर्स मी घेतल्या. आणि पैसे द्यायच्या टाईमला माझ्या नवऱ्याला पण ती गोष्ट नाही आवडली, माझ्या भावाला पण नाही आवडली, आईला पण नाही आवडली आणि मैत्रिणीला पण नाही आवडली. सो जशी घेतली तशीच मी ती ठेवून दिली. मी घेतलीच ती, त्यांना नाही आवडली तरी पण जर मला आवडली असती तर. पण त्याचं रिझन न घेण्याचं हे होतं की ते ना पॉलिथिनमध्ये असं वाटत होतं की ग्लॉसी आहे, पण बाहेर काढल्यानंतर त्याला काही अशी शाईन वगैरे नव्हती. तर मग माझा पण मूड गेला आणि आम्ही मग असं पुन्हा समोर आलो. सगळे खूप छान छान शॉप्स होते, 10-10 रुपयांच्या, तर एवढ्या छान गोष्टी होत्या. आणि हे जे आता क्यूटवाले तुम्हाला बीट्स दिसत आहेत ना, हे छोटे क्लचर बीट्स, हे ना मी स्वतः 20 रुपये 30 रुपयाला घेतलेले आहेत अमरावतीच्या मार्केटमधनं. म्हणून मग मी चेक केला आधी, त्या क्वालिटी खूप छान होती आणि त्याच्यामुळे मग मी ह्या सर्व वस्तू 10-10 रुपयांना घेतल्या. अँड क्वालिटी इज अमेझिंग फॉर शुअर, कारण मी चेक करूनच घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्ही या समोरच्या स्टॉलमध्ये आलो. मला हा वास खूप आवडला होता, पण याच्यामध्ये फ्लावर्स कसे ठेवणार ते म्हणजे कट करून वगैरे, मग मी म्हटलं जाऊ दे. आणि मग आणखीन पुढे आलो आणि इथे सुंदर बँगल्सचं शॉप होतं. यात्रेत सामान घ्यायची एक तुम्हाला सिंपल आणि साधी ट्रिक सांगते की स्वस्त आहे म्हणून सामान घेऊ नका. तुम्ही आधी चेक करा क्वालिटी त्याची, आणि तुम्हाला जर वाटत आहे की छान आहे तरच घ्या. कारण 5 रुपयाचं 10 रुपयाचं सामान हे लगेच लक्षात येतं की हे 5 आणि 10 रुपयाचं आहे, 30 रुपयांचं आहे. तर जर क्वालिटी चांगली असेल, वर्थ असेल घेणं, तर तुम्ही नक्कीच घ्या. आता मी ज्या पण गोष्टी घेतल्या ना त्या मी चेक करून घेतल्या आणि त्या गोष्टी मी खरंच घेतलेल्या आहेत ऑलरेडी 30 रुपये 40 रुपयामध्ये. तर मी त्याची क्वालिटी चेक केली आधी की तशीच आहे का, तर येस ते छान होतं. आणि जर असं काही घेतलं ना आपण 10-20 रुपयाचं, तर ते लगेच चीप दिसायला लागतं आणि ते ओळखायलाच येतं की हे रस्त्यावरचं आहे. साइन ऑफ अडल्टिंग. चलो. तर स्ट्रीट शॉपिंग करताना तुम्ही क्वालिटीकडे थोडं लक्ष द्या आणि थोडं सर्च करा, तुम्हाला खूप छान गोष्टी खूप कमी पैशांमध्ये मिळू शकतात. पुढे जसं जसं आम्ही येत होतो तसं जसं मग स्टॉल्स चेंज होत गेले. आता ज्वेलरीचे वगैरे सगळे शॉप्स एंड झाले इथे, आणि इथनं सुरू झालं पापडचं, त्याच्यानंतर चिप्सचं, मसाल्यांचं हे जे पूर्ण सेक्शन आहे हे सुरू झालं या साईडला. आणि इथल्या स्टॉल्सवरनं आम्ही घेतले बनाना चिप्स आणि तन्वीने घेतले पापड वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. तर आम्ही आधी टेस्ट केलं, हे टेस्टिंगला देतात. आणि भाकरवडी पण छान होती, मी भाकरवडी पण टेस्ट केली, मस्त होती. त्याच्यानंतर इथे 2-3 फ्लेवरचे चिप्स होते, ते सगळे छान होते. तर आम्ही यातला एकच फ्लेवर घेतला कारण आम्हाला तोच आवडतो. चिप्स घेऊन आमची स्वारी निघाली पुढे. आणि अजून ओरिजिनल जो उत्सव मेला आहे तो सुरू व्हायचाच आहे, कारण अजून पाळणे, झुले, गेम्स यांचं सेक्शन आणि यांचं काउंटर अजून यायचं आहे. तर आता इथनं जसं आम्ही पुढे गेलो तसं सुरू झालं गेम्सचं सेक्शन, आणि सगळे वेगवेगळे पाळणे वगैरे सगळं हे सगळं आता स्टार्ट झालं. एका साईडला क्रॉकरीचं सेक्शन होतं आणि एका साईडला झुले वगैरे या साईडपासून आता सुरू झालं होतं. इथे खूप सुंदर ट्रे होते, त्याच्यानंतर खूप छान अशी क्रॉकरी होती, पण काही काही खूप एक्सपेन्सिव्ह होते आणि ते तयार पण नव्हते थोडं पण बार्गेन करायला. म्हणून मग आम्ही जिथे बार्गेन झालं तिथनंच सामान घेतलं आहे, कारण काही गोष्टींचे रेट्स ना ते खूप हाय कोट करतात आणि मग ते वर्थ पण नसतं तेवढ्या रुपयांसाठी. तर म्हणून मग मी काही घेतलं नाही. कुंड्या खूप छान होत्या इथे, तर कुंड्या तुम्ही घेऊ शकता इथनं. सिरॅमिकच्या भांड्यांची ह्यूज व्हरायटी होती आणि खूप प्रिटी ब्युटिफुल भांडे होते, पण थोडं पण कमी करायला रेडी नव्हते ते कुठल्याच गोष्टींमध्ये. सो आम्ही स्किप केलं, कारण 300-400 रुपयाला एवढा छोटासा ट्रे घेणं आम्हाला वर्थ नाही वाटलं. मग आम्ही आलो गेम सेक्शनमध्ये. आता इथनं सुरू झाले प्रॉपर गेम्स आणि सगळे झुले, म्हणजे प्रॉपर उत्सव मेला आता सुरू झालेला आहे.
आणि सगळ्यात पहिला गेम आम्ही जो खेळलो तो होता हा रिंग फेकण्याचा गेम, ज्याच्यामध्ये आम्हाला 6 रिंग मिळाल्या आणि त्या आम्ही टर्न बाय टर्न टाकल्या. आणि इथे ना असं त्यांनी बोर्ड लावलेला आहे, पोस्टर लावलेलं आहे, ते आधी तुम्ही चेक करा, कारण काय घोड होतो तो मी तुम्हाला सांगतेच आता. की आपण जसा असा रिंग फेकतो ना, तर तो थोडा जरी बाहेर राहिला, अगदी थोडासा जरी, तरी पण ते काउंट करत नाहीत. मग पहिली टर्न झाली तन्वीची, सेकंड टर्न झाली सौरूची, दोघांनाही काही मिळालेलं नाही आहे अजूनपर्यंत. आता होती टर्न तुषारची. आता बघू आपण तुषारला काही मिळते का. अँड अनफॉर्च्युनेटली त्याला पण काही मिळालेलं नाही आहे. सो नंतर माझी टर्न आली अँड आय एम व्हेरी एक्सायटेड राईट नाव. आणि मला खूप असं वाटत होतं की माझी रिंग जाणार कुठल्या तरी बॉक्समध्ये, पण जेव्हा ती गेली तर ती थोडीशी क्रॉसमध्ये होती आणि तसं नकोय आपल्याला. तर त्यांनी सांगितलं ते की असं नाही झालं पाहिजे. मग आम्हाला काही मिळालं नाही, आम्ही पैसे दिले त्यांचे आणि नेक्स्ट गेम खेळायला गेलो. नेक्स्ट गेम होता हा बॉल फेकण्याचा आणि याच्यामध्ये कन्फर्म गिफ्ट मिळणारच होतं. म्हणून मग आम्ही आमच्या डोक्यावरचा लूजरचा टॅग हटवण्यासाठी हा गेम खेळायला आलो, कारण इथे शुअर शॉट गिफ्ट होतं. अँड येप वी वन. बघू दे, जिंकली तनु. 50 रुपये हे जिंकली, 10 रुपये वा बेटा. हे बघा अरे बाप, किती मस्त आहे. बसू का? बॅट झाली काय? उलट्या करशील. बसू का? हा झुला जो मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं तर हाच आहे तो क्रॉस झुला. याच्यावरती बसायची माझी इच्छा तर होती, पण मग परत मला वाटलं की नको, जाऊ दे. मला खूप आवडतं असं आकाश पाळणे झुला याच्यामध्ये बसायला. पण अम्युजमेंट पार्कमध्ये मी जेव्हा नागपूरला ट्रिपला गेलेली तेव्हा पूर्ण टाईम झुल्यांवरती खेळली असेल, मस्त मजा केलेली. तर आता मी पुन्हा तिकडे जाईल तेव्हाच, नॉट नाऊ, पण आता मी मस्तपैकी असं एन्जॉय केलं. बघूनच आम्हाला छान वाटत होतं. ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर खूप सारे गेम्स आलेले होते इथे, नवीन गेम इंट्रोड्यूस केले होते त्यांनी यावर्षी आणि बऱ्याचशा खायच्या गोष्टी होत्या. आता हा सेक्शन संपत आला. आता इथे कसं सुरू झालं होतं, एका साईडनी पाळणे आणि एका साईडनी खाण्याचं सेक्शन. तर इकडे होतं मस्त दिल्लीचा पापड, त्याच्यानंतर बॉम्बे वडापाव, बऱ्याच गोष्टी होत्या, कच्चा चिवडा वगैरे. आणि इथे मग आम्ही काही गोष्टी खायचं ठरवलं, पण मग सगळ्यांचं ठरलं की आपण बाहेर जाऊन मस्तपैकी काहीतरी खाऊयात. आणि मग आम्ही हे सगळे झुले बघितले, थोडेसे फोटोज क्लिक केले, थोडे व्हिडिओज क्लिक केले आणि लाईटिंग खूप छान होती इथली. अमेझिंग लाईटिंग होती की तुम्हाला फोटोज वगैरे पण इथे काढायला ना मस्त लाईट्स मिळतील. तर आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि इथे खूप स्टॉल्स नव्हते खाण्याचे, म्हणजे स्टॉल्स होते बऱ्यापैकी, पण खूप गोष्टी होत्या असं नाही आहे. खूप कमी गोष्टी होत्या, जसं की यात्रा म्हटली, असा मेला म्हटला की मस्त बोरं असायला पाहिजे, छान ते चिंचेची चटणीचं जो असा याच्यामध्ये लावून देतात ना ते स्टिकमध्ये, ते असायला पाहिजे, पण ते काही नव्हतं इथे. मग मी शोधलं पण ते नाही मिळालं मला. आणि आम्ही ज्या साईडने आलो त्या साईडने बऱ्यापैकी स्टॉल्स होते, पण मंचुरियन वगैरे असे स्टॉल्स नाही दिसले. तुझ्या सापापेक्षा तर मला तू घाबरून राहिली. कितीला आहे तो? काय माहिती, विचारा ना. किती दादा? काका तुझू ते माझ्या राग आला की खराचं देऊ का तुला घेऊन? तुझू नाही, मी काय करू? राग आला की असं करणं छान आहे. होते ए याच्यामध्ये हे बघ, हे बघ, हे तर बघ, त्याच्यामध्ये लाईट लागतो. आमच्या सोबत स्वरा सुद्धा होती आणि तिला तर आम्ही एवढं म्हटलं की बस तू कुठल्या तरी झुल्यामध्ये बस, नाहीतर मग इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या छोट्या मुलांसाठी, तर त्या जम्पिंग जॅकमध्ये जा, किंवा मग इथे बोट होती त्याच्यामध्ये जा. छोट्या मुलांचे आकाश पाळणे होते, गाड्या होत्या, तर ते सेफ आहे कारण त्यांची हाईट जास्त नसते आणि स्पीडसुद्धा खूप स्लो असते. तर मी तिला म्हटलं खूप, पण तिला कशातच जायचं नव्हतं, तिला भीती वाटत होती. तर भीतीपेक्षा तिचं असं होतं की तिला मळमळ होते.
तर मग ती कुठेच नाही गेली आणि आम्ही फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले आणि नंतर मग आम्ही गेलो बाहेर काहीतरी खायला. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.